आई किचनमध्ये नमस्ते. आजची रेसिपी आहे कोबीची. पण इथं कोबी आहे ना बघा, मी कशी कट केली आहे, मोठे मोठे पीसेस केलेले आहे आणि ही मसालावाली कोबी बनवायची आहे. ही कोबी एकदा तुम्ही बनवली ना तर तुम्ही चिकनला विसरणार, असा टेस्ट आहे. इथे पहा, मी 250 ग्राम घेतलेली आहे आणि स्वच्छ धुतलेली आहे आणि अशी कट केलेली आहे. आता इथे आहे ना मसाला लागणार आहे. इथे सुकं खोबरं आहे किसून घेतलेलं आहे, आलं घेतलेलं आहे आणि लसूण शिजून घेतलेलं आहे, कोथिंबीर. हा मसाला आहे ना छान असा मिक्सरला वाटून घ्यायचा. इथे पहा, छान असं वाटून घेतलेलं आहे. इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल छान असं गरम झालं पाहिजे. 1 चमचा तेल आहे. इथे आहे ना एक कांदा घेतलेला आहे, कट केलेला आहे. छान असा कांदा पण आहे सॉफ्ट केला पाहिजे. कांद्याला छान असं गोल्डन कलर करून घ्यायचं. इथे पहा, कांदा असं सॉफ्ट झालेला आहे. आता इथे आहे ना वाटण आपण जो केलेला आहे मिक्सरवर, तो वाटण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा. वाटण पण छान असं आहे ना, हे कच्चं वाटण होतं, तेलावर छान असं परतून घ्यायचं, म्हणजे पूर्णपणे कच्चापण निघेल. इथे जे सुके मसाले टाकायचे, घरगुती मसाले तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही टाकून घ्या. इथे कश्मीरी लाल मिरची पावडर आहे 1 चमचा, लसूण कांदा मसाला आहे अर्धी चमचा, धना पावडर अर्धी चमचा आणि पाव चमचा हळदी पावडर. छान मसाले आहे ना इथे तेलावर परतून घ्यायचं, पूर्णपणे एकजीव करायचं. इथे शेंगदाण्याचं कूट आहे ना 2 चमचा टाकायचा आहे. हे शेंगदाणा आहे ना भाजून घेतलं, भाजल्यानंतर छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं. टेस्ट खूप छान येते आणि इथे पहा, पूर्णपणे मसाला छान असा तेलावर परतलेला आहे. इथे पाणी टाकायचं. पाणी जास्त टाकायचं नाही आहे पहिल्यांदा, कारण इथं मसाला टाकलेला आहे. आता इथे आहे ना स्लो गॅसवर 1-2 मिनटं छान अशी उकळी काढायची. आहे ना 2 मिनटं पूर्णपणे झालेली आहेत. आता 2 मिनटं झाल्यानंतर आहे ना इथे जी कोबी कट केलेली ती याच्यामध्ये टाकायची. कोबी कट केलेली आहे ना ती टाकल्यानंतर आहे ना छान अशी आहे ना मसाल्यामध्ये मिक्स करायची. इथे पहा, पूर्णपणे मसाल्यामध्ये मिक्स झालेली आहे. इथे चवीनुसार आहे ना मीठ टाकायचं आणि इथे पाणी टाकायचं. इथे पाणी मी मसाल्याच्या भांड्यामध्ये, मिक्सरच्याच भांड्यात टाकलेलं आहे. पाणी नेहमी कोमट घ्यायचं. कोमट पाणी घेतल्याने छान अशी तरी येते आणि खूप लवकर भाजी होते. इथे पहा, इथे 2 मिनटं एक छान अशी उकळी काढून घ्यायची. इथे आहे ना आम्ही किचन किंग मसाला घेतलेला आहे 1 चमचा, त्याने खूप छान टेस्ट येते. आणि इथे आहे ना छान अशी बघा उकळी पण आलेली आहे, 2 मिनटं पण पूर्ण झालेली आहे. तरी पण आहे ना इथे छान अशी स्लो गॅसवर अजून 1 मिनटं शिजवून घ्यायची. 1 मिनटं पूर्णपणे झालेलं आहे. छान अशी इथे भाजी शिजलेली आहे. पहा, एकदम कलर पण एकदम सुरेख आलेला आहे. इथे काय करायची, कोथिंबीर टाकायची. इथे 2 मिनटं पूर्णपणे झालेली आहेत आणि इथे गॅस बंद केला आहे, कोथिंबीर टाकली. इथे पहा, 10 मिनटात छान अशी भाजी, एकदम रस्सा भाजी, कोबीची रस्सा भाजी पूर्णपणे व्हिडिओ झालेला आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात राहा. धन्यवाद.